उपस्थित असलेले महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष माझे परममित्र सुनील गुरव सर, महासचिव पांडुरंग सोनार सर, उपाध्यक्षा स्वाती निकम मॅडम, कोषाध्यक्ष जोशी मॅडम, जळगाव भुसावळ तालुक्याच्या नवनिर्वाचित अध्यक्षा शीला रावत आणि या मंदिर परिसराचे सर्व पवार सर, प्रल्हाद पवार सर, मनोज रावत सर, आंबेकर सर आणि तुम्ही सर्व उपस्थित महिला मंडळी, नारी निंदा मत करो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए राम कृष्ण हनुमान। नारी ही जगातली अशी शक्ती आहे की तिच्याशिवाय या जगाचा उद्गमच शक्य नाही। म्हणून कुठल्याही नारीने स्वतःला, गव्हर्नमेंटने जी थीम ठेवली आहे यावर्षी, गव्हर्नमेंट दरवर्षी वेगवेगळी थीम ठेवतं योग दिनाला। मागच्या वर्षीची थीम काय होती? वसुधैव कुटुंबकम, म्हणजे अख्खं विश्व एक कुटुंब आहे असे आम्ही नांदू, याची नांदी संपूर्ण जगामध्ये लावण्याचं कार्य मागच्या वर्षी योग दिनाच्या माध्यमातून वसुधैव कुटुंबकम या थीम नुसार घेतलं। या वर्षीचं शासनाने, आयुष मंत्रालयाने जी थीम ठरवली ती आहे महिला सक्षमीकरणासाठी योग। पण महिला सक्षम नाही आहेत का? महिलांमध्ये काही कमतरता आहे का? महिलांमध्ये काही अशक्तपणा आहे का? नाही, त्याच्यासाठी नाहीये। महिला ह्या सक्षम आहेतच, फक्त त्याच्या सक्षमीकरणाची जाणीव त्यांना करून द्यायची आहे आणि योग त्यांना हे कार्य करण्यासाठी कसं उद्युक्त करू शकेल याची जाणीव जागृती महिलांमध्ये निर्माण करण्यासाठी हा योग दिनाची थीम ही ठेवण्यात आली आहे। योगाने या वर्षीचा योग दिनाची तारीख सगळ्यांना माहिती आहे, 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस। संकल्पही करणार, 4 दिवस मोठ्या हौशेने आपण योग पण करणार। 5व्या दिवशी त्याचं जे 1 जानेवारी ते 5-6 जानेवारी होतं तसं